लॉज ऑफ मोशन्स आपण बघत आहोत. त्यामध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण मागच्या पिरियडला पाहिलेला आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज रिलेटेड टू inertia of the object, mass of the object. So it is also known as law of inertia. In statement पाहिलं होतं, every object or an object continues in its state of rest or state of uniform motion in a straight line unless an external force acts on it. An object continues in the state of rest or state of uniform motion in a straight line unless an external force acts on it. External unbalanced force म्हणजे वस्तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते. रेस्ट आहे, रेस्टच राहण्याचा प्रयत्न करते. मोशनमध्ये असेल, मोशनमध्ये राहण्याचा, कधीपर्यंत जोपर्यंत आपण त्याला फोर्स लावणार नाही त्याशिवाय तिची स्थिती बदलत नाही. हे आपण त्या फर्स्ट लॉ मध्ये पाहिलं होतं. आणि हे फोर्स आपल्याला किती लावायचे हे आपल्याला पुढे बघायचं आहे. सेकंड लॉ मध्ये आपल्याला लक्षात येईल. न्यूटनचा सेकंड लॉ पाहण्याबद्दल मोमेंटम म्हणजे काय हे आपण बघूया. काही एक्झाम्पल्स देतो मी, त्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला मोमेंटम काय ही क्वांटिटी लक्षात येईल. त्यानंतर मग आपण सेकंड लॉ बघूया. पेज नंबर 30, लेट्स ट्राय दिस. यामध्ये असं विचारलेलं आहे, आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. तुम्ही तुमच्या मित्राला सांगा की एखाद्या उंचीवरून, समान उंचीवरून एक प्लास्टिक बॉल आणि एक रबर बॉल फेकायला सांगा. तर यामध्ये समान उंचीवरून येत असल्यामुळं सेम वेलॉसिटी राहील, बरोबर आहे. आणि आपण तो बॉल आपल्याला कॅच करायचा आहे. केल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होतो हे आपल्याला सांगता येईल. प्लास्टिक बॉल जेव्हा आपण कॅच घेतो तो आपल्याला त्याचा इफेक्ट कमी होईल, इझिली आपण पकडू शकतो. रबर बॉल घेतला तो थोडासा आपल्याला हाताला त्याचा इफेक्ट जास्त होईल, लागतो थोडा. म्हणजे या ठिकाणी काय फरक आहे, मास. प्लास्टिक बॉलचं मास कमी आहे आणि रबर बॉलचं मास जास्त आहे. जरी दोघांची वेलॉसिटी सेम असली तरी त्या इफेक्ट, त्या दोन्ही बॉडीचा इफेक्ट हाताशी वेगवेगळा आला. इवन इफ दे हॅव सेम वेलॉसिटी बट दे हॅव डिफरंट मासेस. मासेसमुळं तिथे इफेक्ट वेगळा आला. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया, मास सेम ठेवूया, वेलॉसिटी वेगळी ठेवूया. यू कॅच द बॉल्स, ओके, विच वॉज इझियर टू कॅच अँड वाय. तर कोणता इझी गेला आपल्याला, प्लास्टिक बॉल इझी गेला. सेकंड काय म्हणते बघा, मी आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड, ट्राय टू कॅच इट. नाउ आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स यू, ट्राय टू कॅच इट. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इझी, वाय. आता एकच बॉल घ्या, रबर बॉल घ्या. तो पहिल्यांदा तुमच्या मित्राला स्लोली फेकायला सांगा आणि जेव्हा तुम्ही कॅच घेता इझिली घेता. पुन्हा तोच बॉल जोरात फेकायला सांगा तुमच्या मित्राला आणि तुम्ही कॅच घ्या, तो बॉल तुमच्या हाताला जोरात लागेल, अवघड जाईल पकडायला. तर यामध्ये बॉल सेम आहे, मास सेम आहे. फरक काय, पहिल्यांदा स्लोली फेकला गेला, स्पीड कमी होती, वेलॉसिटी कमी होती. नंतर जोरात फेकला गेला, वेलॉसिटी जास्त होती. म्हणजे इथं वेलॉसिटी ज्याची जास्त होती त्याचा इफेक्ट जास्त दिसून आला, ते पकडायला डिफिकल्ट गेला. पहा, पहिल्या उदाहरणामध्ये आपण बॉल वेगळे ठेवले, मास वेगळं ठेवलं, वेलॉसिटी सेम ठेवलं, तरी इफेक्ट वेगळा आला. आता या ठिकाणी आपण मास सेम ठेवलं, वेलॉसिटी वेगळी ठेवलं, तरी इफेक्ट वेगळा आला. म्हणजे हा जो इफेक्ट आहे की एका बॉडीचं दुसऱ्या बॉडीशी जो इफेक्ट व्हायला आहे, बॉल जेव्हा आपल्या हाताला लागायला आहे त्याचा जो इफेक्ट आहे, that is related to the quantity which is related to mass and velocity. तर ती एक अशी क्वांटिटी आहे ती मास आणि वेलॉसिटी त्या वस्तूशी या दोघांशी संबंधित आहे आणि ती नवीन क्वांटिटी म्हणजेच मोमेंटम. त्यालाच आपण मोमेंटम म्हणतो की ही फिजिकल क्वांटिटी आहे दॅट इज रिलेटेड टू मास अँड वेलॉसिटी. या दोन्हीचा परिणाम मिळून आपण मोमेंटम म्हणत असतो.
मास जरी सेम असलं, व्हेलॉसिटी बदलली तरी मोमेंटम बदलेल. व्हेलॉसिटी सेम ठेवली, मास बदललं तरी मोमेंटम बदलेल. तर त्या इफेक्टला आपण मोमेंटम म्हणतो. सो मोमेंटम इज रिलेटेड टू मास अँड व्हेलॉसिटी, या दोघांशी संबंधित आहे असं आपल्याला याच्यावरून सांगता येते. त्यानंतर पुढे मोमेंटम जो आहे, आता हा स्पेशली न्यूटननेच या प्रॉपर्टीला सजेस्ट केलेला आहे. त्यानंतर मोमेंटम डिपेंड्स अपॉन मास अँड व्हेलॉसिटी असल्यामुळं मॅग्निट्यूड तर राहणारच, डायरेक्शन पण असेल, अँड दॅट इज रिलेटेड टू डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे तीच मोमेंटमची असते. आणि पुढे आपल्याला याचा फॉर्म्युला मिळेल, युनिट्स काढूया आपण. यावरून लक्षात घ्या की जेव्हा केव्हा मास किंवा व्हेलॉसिटी बदलत जाईल तेव्हा मोमेंटम बदलत जाईल. व्हेलॉसिटीमध्ये कधी चेंज होतो आपण मागे पाहिलेलं आहे. जर एखाद्या वस्तूला आपण फोर्स लावला, अनबॅलन्स्ड फोर्स लावला, तेव्हा तिच्या व्हेलॉसिटी चेंज होतो आणि त्यामुळे त्याच्या मोमेंटममध्ये बदल होतो. जरी ऑब्जेक्ट सेम असला, म्हणजे मास कॉन्स्टंट राहतं, पण आपण फोर्स लावल्यामुळे व्हेलॉसिटी बदलते आणि त्यामुळे मोमेंटमही बदलतो. या सगळ्या ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की मोमेंटम ही अशी क्वांटिटी आहे ती मास आणि व्हेलॉसिटीशी संबंधित आहे. आणि यावरूनच आपल्याला सांगता येतं की मोमेंटम काय आहे आणि मोमेंटमचं मॅग्निट्यूडही काढता येते. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटम यावरून आपल्याला फॉर्म्युला लिहिता येतो, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. ही त्याची आपल्याला डेफिनेशनही सांगता येते. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. आणि हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. मोमेंटमला p सिम्बॉल घ्या, मासला m, व्हेलॉसिटीला v, असं आपल्याला प्रॉडक्ट त्याच्यामध्ये भेटून जातो. तर ही मोमेंटमची डेफिनेशन झाली, फॉर्म्युला झाला. आणि यावरून आपल्याला एमकेएस युनिट काढता येते. एमकेएस सिस्टीम मध्ये मासचे युनिट आहे किलोग्रॅम इनटू व्हेलॉसिटी काय असते मीटर पर सेकंड. किलोग्रॅम इनटू मीटर पर सेकंड. ते सीजीएस मध्ये कन्वर्ट करा. किलोग्रॅमचं काय झालं, ग्रॅम, मीटरचं सेंटीमीटर. टाइम नेहमी कशात असतो, सेकंद मध्ये असतो. यावरून मोमेंटमचे दोन्ही युनिट मिळाले. एमकेएस मध्ये किलोग्रॅम इनटू मीटर पर सेकंद, सीजीएस मध्ये ग्रॅम इनटू सेंटीमीटर पर सेकंद, असे दोन्ही युनिट आपल्याला लक्षात आले. त्यानंतर युनिट्स भेटल्यानंतर आता ह्या मोमेंटमचा यूज करून आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ बघायचा आहे. काय बघायचं आहे, न्यूटनचा सेकंड. की न्यूटन काय म्हणतो की कुठल्याही वस्तूचा जो मोमेंटम आहे, मोमेंटम जो चेंज होणार, न्यूटन सेकंड लॉ रिलेटेड टू द चेंज ऑफ मोमेंटम. कोणाशी संबंधित आहे, मोमेंटमचा चेंज. मोमेंटमचा चेंज हा फोर्समुळे होत असतो, लक्षात घ्या. कारण काय, एखाद्या वस्तूला जेव्हा एखादी वस्तू आहे तिची व्हेलॉसिटी ठरलेली असते आणि तिला आपण फोर्स लावतो, व्हेलॉसिटी काय होणार, चेंज. व्हेलॉसिटी बदलली म्हणजे मोमेंटम सुद्धा बदलतो. कारण मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी चेंज झाली, मोमेंटम चेंज होणार, जरी मास सेम असतो. किंवा मास चेंज झालं, वेगळ्या वस्तू असतील मास चेंज होईल तेव्हाही मोमेंटम वेगळा राहील. वेगवेगळ्या वस्तूचा मोमेंटम वेगवेगळा राहू शकतो. म्हणून हा जो न्यूटनचा सेकंड लॉ आहे दॅट इज रिलेटेड टू चेंज ऑफ मोमेंटम. समजा हा फुटबॉल आहे, हा सुरुवातीला रेस्ट आहे, काहीतरी समजा मास m असेल, इनिशियल व्हेलॉसिटी u असते, याला किक मारल्यानंतर, याला फोर्स लावल्यानंतर याची व्हेलॉसिटी बदलते. समजा किती झाली व्हेलॉसिटी v. त्यामुळे काय काय बदललं, मोमेंटम बदलला. अगोदरची व्हेलॉसिटी u होती, दोघांचा प्रॉडक्ट mu झाला, इनिशियल मोमेंटम. नंतरचा मोमेंटम म्हणजे मास अँड फायनल व्हेलॉसिटी mv झालं. कशामुळे झालं, फोर्समुळे. म्हणून चेंज इन मोमेंटम हा कोणाशी रिलेटेड आहे, फोर्सशी. जेवढा जास्त फोर्स लावणार तेवढा व्हेलॉसिटी चेंज होईल. यावरून सांगता येते की चेंज इन मोमेंटम जो आहे तो फोर्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. लावलेल्या फोर्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे फोर्स वाढवला तर मोमेंटम ही वाढेल, फोर्स कमी केला मोमेंटम ही कमी.
आणि त्या मोमेंटमची दिशा काय, की ज्या दिशेनं फोर्स आपण लावत आहोत त्या दिशेनं वस्तू जाणार आणि त्या दिशेने इफेक्ट होणार आणि इफेक्ट हा मोमेंटमशी रिलेटेड आहे. मग चेंज इन मोमेंटम, डायरेक्शन ऑफ चेंज इन मोमेंटम टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. कोणत्या दिशेनं होणार, फोर्सच्या दिशेनं होणार. यावरून आपल्याला स्टेटमेंट सांगता येतं, rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change in momentum occurs in the direction of the force. आणि कुणाशी होईल डायरेक्शन, फोर्सची होईल. असं आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ सांगता येतो. इट इज रिलेटेड टू चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे चेंज ऑफ मोमेंटम जो होत आहे तो फोर्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला यावरून सांगता येतं, रेट ऑफ change of momentum is directly proportional to the applied force. Rate of change of momentum is directly proportional to applied force and the change in momentum occurs in the direction of the force. असं आपल्याला सांगता येतं. Okay, this is the statement of Newton's second law of motion.